नमस्कार, मी ॲडव्होकेट जॉर्ज फर्गोस. मी वसई कोर्टामध्ये जे 4 बार आहेत, त्यापैकी जिल्हा न्यायालय वकील संघटना जी आहे, त्याचा अध्यक्ष आहे. आणि कोर्टाच्या जमिनीबाबतचा हा सगळा संघर्ष आमचा चालू आहे. तो काही आजकालचा नाही आहे. गेल्या 15 वर्षापासून आम्ही वसई तालुक्यातले सगळे वकील जे आहोत, ते नवीन कोर्टासाठी एक सुसज्ज अशी इमारत व्हावी म्हणून आम्ही संघर्ष करीत आहोत. आम्हाला 2-3 वेळा काही जमिनी आम्हाला देऊ केल्या होत्या, परंतु त्याच्यामध्ये काही तांत्रिक बाबी आढळल्यामुळे हायकोर्टाने जे त्या जमिनी आहेत त्या नामंजूर केल्या. आणि मग नंतर आम्हाला ही मालोंडे गावातली ही जी सिटी सर्वे नंबर 376 आणि सर्वे नंबर 27 अशी ही जी मिळकत आहे, ह्या मिळकतीमध्ये टोटल जमीन जी आहे ती 110 गुंठे आहे. त्यापैकी 58 गुंठे जमीन जी आहे ती देऊ केलेली आहे. आणि ही जमीन जी आहे त्याला माननीय उच्च न्यायालयाने सुद्धा मंजुरी दिलेली आहे. आणि आता ही जमीन ही सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नावावर असल्याने त्यांच्याकडून ही जमीन जी आहे ती आम्ही आता संपादित करायला प्रयत्न सुरू केलेले आहेत. त्यामध्ये आता सुपरिटेंडेंट इंजिनियरचा जो पॉझिटिव्ह रिपोर्ट जो आहे तो चीफ इंजिनियरला गेला आणि चीफ इंजिनियरनी त्याच्यावर त्यांचं मतप्रदर्शन करून त्यांचा जो अहवाल आहे तो आता सार्वजनिक बांधकाम मंत्री जे आहेत त्यांच्या खात्यामध्ये पाठविलेला आहे. आणि तेथे जो आहे तो हा विषय आता प्रलंबित आहे. तर त्याबाबत आमचा पाठपुरावा सुरू आहे. परंतु ही जी सगळी प्रक्रिया आहे ती अतिशय धीम्या गतीने सुरू आहे. आणि त्याला थोडंसं स्पीडअप होण्यासाठी आम्ही सर्व वसई तालुक्यातील वकील जे आहोत ते सोमवारपासून धरणं आंदोलन करणार आहोत. आणि ह्या धरणं आंदोलनाला सुरुवात करण्यापूर्वी आम्ही सुरुवातीला एक मोर्चा काढणार आहोत. ज्या मोर्चाचं स्वरूप जे आहे ते वसई कोर्टाच्या समोरून पारनाक्याच्या पुढून तेथून आम्ही चिमाजी अप्पा ग्राउंडच्या बाजूने जी कॉलेजच्या समोरून पुन्हा तहसीलदार कार्यालयाच्या समोरून वसई कोर्टात असं येणार आहोत. आणि त्यावेळेस आम्ही सगळ्या घोषणा वगैरे सगळं घोषवाक्य जे आहेत ती देखील दाखवणार आहोत, घोषणा देणार आहोत. आणि आमच्या हक्काची जमीन जी आहे ती आम्हाला मिळावी ह्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आणि नंतर मग जे आहे ते धरणं आंदोलन म्हणून तिथे आम्ही मंडप उभारून तिथे बसणार आहोत. ह्याचं स्वरूप असं आहे, तुम्हाला मी सांगू इच्छितो की ह्या आंदोलनामुळे कोर्टाचं कुठलंही कामकाज जे आहे ते रखडणार नाही आहे. आम्ही 20-20चे असे गट केलेले आहेत. प्रत्येक 20-20च्या गटामध्ये वकील जे आहेत ते साखळी पद्धतीने तिथे बसतील आणि हेही एन्श्युअर करू की कोर्टाचं कामकाज जे आहे, न्यायप्रक्रियेचं कामकाज जे आहे ते कुठल्याही प्रकारे त्यामध्ये बाधा येणार नाही आणि तेही सुरळीत चालू राहील. आणि आमचं जे धरणं आंदोलनाचा जो उद्देश आहे तोही त्या माध्यमातून सफल होईल. आम्हाला शासनाच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे की अनेक ठिकाणी अनेक तालुक्याला इमारती होत आहेत कोर्टासाठी, परंतु वसई तालुक्यावरती आजपर्यंत का बरं दुर्लक्ष होत आहे. तर ते शासनाच्या निदर्शनास आणून आम्हाला जी आमच्या हक्काची जमीन हवी आहे, कारण आपण बघत आहात की कोर्टामध्ये अनेक प्रकरणं जी आहेत ती आता प्रलंबित आहेत. जवळजवळ हा आकडा जो आहे तो 50-60 हजाराच्या वर पोहोचलेला आहे. दररोज नवनवीन प्रकरणं आहेत ती फाईल केली जात आहेत, परंतु त्याचं डिस्पोजिशन जे आहे, निपटारा जो आहे तो त्या पद्धतीने होत नाही. त्यामुळे कोर्टाची अतिशय दुरावस्था झालेली आहे. आपण कोर्टामध्ये गेलात तर अनेक ब्रीफ्स, अनेक फाईल ज्या आहेत त्या अशाच कुठेतरी ठेवलेल्या आढळतात. तेथे ठेवण्यासाठी त्यांना चांगली जागा नाही आहे. कोर्टामध्ये न्यायाधीशांची संख्या जी आहे ती अत्यंत कमी प्रमाणात आहे. आणि ह्यामुळे सगळा जो बोजा जो आहे तो न्यायप्रक्रियेवर पडतोय. लोकांना न्याय म्हणजे पक्षकारांना न्याय लवकर मिळत नाही. वकील सुद्धा हतबल झालेले आहेत. न्यायाधीशांची सुद्धा त्या ठिकाणी कुचंबना होत असताना आपल्याला पाहत आहे. कारण एकेका न्यायाधीशाकडे गेला तर दिवसाचा 200-250 मॅटरचा बोर्ड असतो आणि 1-2 प्रकरणं चालली व्यवस्थित तर त्याच्यामध्ये पूर्ण दिवस संपून जातो. बाकीच्या सगळ्या प्रकरणात तारखा दिल्या जातात. मग आपल्याला ते कळतं की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड असं जे बोललं जातं तर ते कशासाठी, तर ह्या सगळ्या पायाभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे जस्टिस जो आहे तो त्याला डिले होत आहे. आणि हे सगळं जर कमी करायचं असेल तर त्यासाठी एकमेव पर्याय हाच आहे की आता वसई तालुक्याला नवीन इमारत उपलब्ध करून दिली पाहिजे. लवकरात लवकर त्याचं काम झालं पाहिजे. आणि त्यासाठीची जमीन आम्हाला जी देऊ केलेली आहे ती घेण्यासाठीचे आमचे सगळे हे प्रयत्न सुरू आहेत.